55 वर्षांचे असलम शेख अन्सारी भर पावसामध्ये मोबाईलवर बोलत तिथून चालले होते आणि ते या उघड्या मॅनहोलमध्ये पडले। तिथं असलेल्या 2 तरुणांनी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला, पण काहीही फायदा झाला नाही। बरं, या गटाराची खोली साधारण 25 फूट, त्यामुळे अग्निशमन दलाच्या मदतीशिवाय बचावकार्य शक्यच नव्हतं। अग्निशमन दलाचं पथक पोहोचेपर्यंत असलम अन्सारी मॅनहोलमध्ये दिसेनासे झाले। बचाव पथकं पोहोचली, बचावकार्य सुरू झालं। सुरुवातीला त्यांची छत्री आणि चप्पल सापडली, पण व्यक्ती काही सापडत नव्हती। त्यामुळे पाण्याचा वेग आणि प्रवाह या दोन्ही गोष्टींचा अंदाज घेतला आणि पुढच्या मॅनहोलमध्ये तपास सुरू केला। 20 मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमधून त्यांचा मृतदेह अखेर बाहेर काढण्यात आला। व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे मुंबईमध्ये आणखी एक जीव गेला। मुंबईसह राज्यातील उघड्या मॅनहोल्सवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आणि पावसापेक्षा जोरदार राजकारण सुरू झालं। हे सगळं आपण पाहणार आहोतच, मात्र सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला। तर आजचा आपला प्रश्न बघा, पावसाळ्यामध्ये उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कुणावर गुन्हे दाखल व्हायला हवेत? 3 पर्याय आहेत: स्थानिक राज्यकर्ते, संबंधित अधिकारी आणि कुणावरच नाही। दरम्यान या मॅनहोल्सवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा तर दाखल झालेला आहे। आम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर हे अपडेट आलेली आहे। पण आपल्याकडे अशा दुर्घटना घडल्या की अधिकाऱ्यांचं काय होतं, एकतर निलंबन होतं किंवा त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं जातं। विषय शांत झाला की हे अधिकारी पुन्हा कामावर रुजू होतात। आता ताजं उदाहरण सांगतो। चेंबूरमध्ये झाड कोसळून दुर्घटना घडली। त्यामध्ये महापालिकेने उपअभियंता अरुण मुंडे आणि सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं। पण आज त्याच अधिकाऱ्याला कामावर परत घेण्यासाठी काही संघटनांनी आयुक्तांची भेट घेतली। आजही महापौरांनी तातडीनं 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची घोषणा करून टाकली। त्यांच्याविषयी उद्या अशीच एखादी मागणी करत एखादी संघटना पुढे आली तर नवल वाटू नये। असो, पुन्हा एकदा साकीनाका प्रकरणाकडे वळूया। महापालिकेनं साकीनाका परिसरातील मॅनहोल्सची झाकणं